हाय हॅलो नमस्कार. स्नेहाच पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघत आहोत झटपट अशी होणारी गवारची भाजी. साधी सिंपल रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण बघत आहोत गवारीची भाजी. तर बघा ही आहे गवार. छान मी अशी कवळी कवळी गवार घेतलेली आहे. आता ही गवार आपल्याला काय करायचं आहे, हे पुढचं देठ असं काढून टाकायचं आहे, मागचं देठ काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला जे आहे ही गवार नीट करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हिचे असे तुकडे करायचे आहेत. अतिशय साधी सिंपल ही गवारची भाजी असणार आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर मग बघूया. मी तर गवार नीट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही गवार मी नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही जवळपास अर्धा किलो गवार आहे. बघा इथं घेतलेला आहे एक मोठा कांदा कापून, कोथिंबीर आहे, लसूण आणि खोबरं आपण बारीक वाटून घेतलेलं आहे, कढीपत्ता, शेंगदाण्याचं कूट, हिंग, मीठ आणि ही आहे आपली गवार आणि आपले बाकी मसाले हळद वगैरे येतील. आपण इथं आपली कढई गरम झालेली आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकायचं आहे, बघू शकता थोडंच टाकायचं आहे. आपल्याला ही जी गवार आहे ती आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे. गवारला आहे आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे, थोडं तेलावरती छान तिला परतायची आहे आपल्याला. आणि आपण ही जी गवार बघत आहोत ही रस्सा भाजी बघत आहोत आपण गवारची. अतिशय साधी सिंपल भाजी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. बघू शकता गवार आता आपली चांगली परतून झालेली आहे. आता ही गवार आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. मोहरी आपली चांगली तडतडली आहे. आता आपण कांदा टाकत आहोत. थोडंसं मीठ टाकत आहे म्हणजे आपला कांदा लवकर परतला जातो. ही एक टीप आहे. आपण कांदा कधी तेलात भाजायला टाकला की त्यात थोडंसं मीठ टाकायचं. कांदा आपला लवकर परतला जातो आणि खरपूस होतो. कांदा तर आपला मऊ पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता हे लसूण आणि खोबऱ्याची वाटण केलेलं हे टाकायचं आहे. हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कढीपत्ता टाकत आहोत. कढीपत्त्याने एक छान टेस्ट आणि मस्त असा फ्लेवर येतो भाजीला. आता ह्याच्यात आपण मसाले टाकणार आहोत. हळद, हा काळा मसाला आहे. धना पावडर, मिरची पावडर टाकत आहोत आपण. ही बेडगी मिरची पावडर आहे, 1 टीस्पून टाकलेली आहे. गरम मसाला हाफ टीस्पून. आता हे आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे. भाजून घेतलेली गवार टाकायची आहे. मस्तपैकी टाकायचं आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आहे, बघू शकता तुम्ही. आता मी याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला. गवारमध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे, थंड पाणी टाकू नका.
बघू शकता चांगली उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. आता आपण याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, 1-5 मिनटं. आपल्या भाजीला 5 मिनटं झालेली. झाकण काढून बघूया आता आपण. मस्त अशी आपली भाजी दिसत आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. एव्हरेस्टचा हा चिकन मसाला ॲड करणार आहे थोडा. भाजीला आपल्या अजूनच छान टेस्ट येते. 3 मिनिटं आपण परत भाजीला वाफ काढून घ्यायची आहे आपल्या. अशी मस्त आपली भाजी दिसत आहे. आपण गवारची रस्सा भाजी करत थोडंसं पाणी ॲड करत आहे. गरम पाणी टाकत आहे, बघू शकता तुम्ही. मस्त तरीवाली आपली अशी गवारची भाजी झणझणीत तयार झालेली आहे. थोडीशी आपण आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकत आहोत. बघू शकता किती सुंदर तरी आलेली आहे आपल्या भाजीला. मस्त अशी झणझणीत आहे. बघू शकता तुम्ही, तयार आहे आपली गवारची तर रस्सा भाजी. मस्तपैकी अशी झणझणीत ही भाजी झालेली आहे आपली. भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, पोळीसोबत, इवन भातासोबत ही भाजी खूप सुंदर लागते. साधी सिंपल रेसिपी आहे. रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत स्नेहास पाक विधीमध्ये.